हॅलो मंडळी, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजची आपली शुभ सकाळ झालेली आहे झाडाला पाणी देण्यापासून. तर जसं काय आपण मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच होतं, नळाला पाणी येत नव्हतं. आता नळ पण ठीक झालेला आहे आणि पाणी पण आलेलं आहे. मी घरचं पाणी भरलं आणि झाडाला पण पाणी दिलं. आणि तसंच मग झाली आपली नाश्त्याची वेळ. तर मग नाश्त्यासाठी तर कढीपत्ता पाहिजेच, तर कढीपत्ता घ्यायला आलेली आहे. कढीपत्त्याचं झाड आपल्या घरीच आहे. आणि मग आज नाश्त्यात होतं स्पेशल इडली. तर त्यात इडलीमध्ये सोडा मीठ टाकलं आणि मी फेटलं. तर असं म्हणते की बा एकाच साईडनं जर फेटलं तर स्पंज चांगला येते. तसं पण करून पाहूया. आणि मग मी चव घेतली. चव तर एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि आता मग इडलीसोबत तर सांबार पाहिजेच, तर मी शिजवून घेतलेला आहे. त्या सांबारातच मी वांगं टमाटर शिजवलेलं आहे. तुम्ही पण असंच करते का? आता नक्की कमेंटमध्ये सांगा. इकडे इडलीचा कुकर मांडला आणि इकडे वरण फोडणी देते. आता वरण तयार झालेलं आहे आणि टेस्टी टेस्टी तर पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. इडली तयार झालेली आहे. मालकाला इडली दिली आणि मी पण खाते गरम गरम इडली. इडली खाले ये म्हणलं माय. तर इडली खाऊन तर तोंडाला म्हणजे तोंड पण जायलेलं आहे. मग झाले आपल्या ड्युटीवर आली वा. ड्युटीवर आल्या आल्या का छोटी राणी तर मटणाचं पाणी पित होती. आहा. आणि हे आहे आजचं वातावरण, उन्हाळी पावसाळा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.